हा सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. श्रावण महिना आजपासून सुरू झाले आणि तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप मनापासून शुभेच्छा. आपण श्रावणामध्ये महादेवाची पूजा करतो. श्रावणी सोमवाराचा उपवास करतो. कोणी महिनाभर श्रावणी करतं, की एक टाईम जेवतात आणि संध्याकाळी श्रावणामध्ये लवकर जेवायचं असतं. त्यामुळं काय झालं या श्रावणात मला असं वाटलं, सकाळी जसं आपण श्रावण मासाचं ध्यान सुरू केलं, सकाळी पहाटे 4:30ला, तसं आपण शिवतत्व हे खरं समजून घेतलं पाहिजे. आणि मग शिवतत्व समजून तर आपण शिवसर्वोदय शास्त्रातनं सुद्धा घेतलंच आहे. पण जरा अजून त्याच्यावर एवढे मोठे महान-महान ग्रंथ आहेत. तर शक्ती म्हणजे काय आणि शिव म्हणजे काय? हे आपल्याला खऱ्या अर्थाने जर समजून घेतलं, तर ते श्रावणी सोमवार करण्यापेक्षा खूप जास्त उपयुक्त ठरेल आणि ज्ञानाचं महत्त्व सुद्धा आपल्याला घेतलं पाहिजे, की ज्ञान घ्यायचं काय महत्त्व आहे, तत्वज्ञान घेण्याचं काय महत्त्व आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. जे मोठे-मोठे गुरु आपल्या भारतामध्ये होऊन गेले, आदी शंकराचार्य म्हणा किंवा अजून बरेच जण होऊन गेले, की ज्यांनी पुष्कळ साहित्य रचना करून ठेवली आहे. आणि मी हे माझ्यासाठी हा संकल्प आहे. कोणी येऊ, न येऊ, मी तर वाचत राहणार आहे. आपण जसं पोथी वाचतो तसं मी हे ठरवलेलं आहे. आणि त्याबरोबर म्हटलं कोणाला यायचं झालं, तर साधकांसाठी सुद्धा एक विचार आला, की ज्यांना यायचं आहे, ज्यांचं नशीब आहे, त्यांना होऊन जाऊ दे पुढचा मार्ग, या मार्गाचं ज्ञान मिळवून जर पुढे यायचं असेल, तर येऊ दे म्हणूनही एक माझ्या मनात बरेच दिवस होतं. कारण पुस्तकं ही खूप आणून ठेवलेली आहेत. ब्रह्मसूत्र, शिवसूत्र. आता ही शिवसूत्र म्हणजे ब्रह्मज्ञानच आहे. ब्रह्मज्ञानाचंच महत्त्वाचं ज्ञान आहे हे. तर याच्यामध्ये बऱ्याच दिवसांचा संकल्प होता. मी हे पुस्तकाचा फोटो पण टाकला होता ग्रुपवर आणि श्रावणात घेणारे सांगितलं पण होतं. फक्त वेळ काय झाली ज्ञानबोधची आपली 4 वाजताची. त्यावेळेला पण मी सांगून ठेवलं होतं, मी 4 वाजता नाही घेऊ शकणार संध्याकाळी. कारण मला वेळ बदलावी लागेल. आणि मग वेळ बदलायची नेहमी असं काही वाटायचं मला काही घ्यावं. ग्रंथ वाचन तर ओंकार साधनेतूनही आपल्याला बरचसं घ्यायचं होतं. तर त्यावेळेला मला असं वाटायचं, पण त्यावेळेला ओंकार साधना असायची आपली 9 ते 10. त्यामुळे मग जमायचंच नाही. कारण मग आधी घ्यायचं 9:30 ते 10 ओंकार साधना असायची. मग काय म्हणजे लागोपाठ तुम्हाला जमणारच नाहीये. आणि नेहमी मग तो अडथळा यायचा. तर या महिन्यात ऊर्जा करून घेत असते बघा. या महिन्यात ओंकार साधना नको म्हटलं मी. कारण कार्यक्रम पण खूप होते आणि मधून-मधून एक साधनेची सवय नाही लावून घ्यायची. जसं सकाळचं पहाटेचं ध्यान बंद केलं, कारण ध्यानाच्या कल्पना तुमच्या वेगळ्या आहेत, आजूबाजूला दुनियेत वेगळ्या आहेत. जे काही होतंय ते ध्यान नाहीये हे समजून घ्या. ठीक आहे, सुरुवातीला ध्यानाला मार्गावर यायला, ध्यानाचं महत्त्व समजायला सुरुवातीचं सगळं ठीक आहे हो. पण खरी साधना ती नव्हे. मग या खऱ्या साधनेकडे तुम्हाला वळवलं पाहिजे. बास आता आपण एक 4 वर्ष केलं या मार्गाने, लोकं जोडले, लोकांना मतं सांगितलं. पण खरी साधना केव्हा समजणार? खरं ध्यान केव्हा लोकांना समजणार? आणि ती पात्रता आलीये बहुतेक. बहुतेक पुष्कळ साधकांच्यामध्ये आता ती पात्रता आली. म्हणून माझं हे धाडस होतं, की तुम्हाला या मार्गातलं खरं साधना म्हणजे काय असते? जिथे शब्दच नसतात. ना ऐकायचंय काही नाही, कोणाचं अफर्मेशन्स ऐकायच्यात ना म्युझिक ऐकायचं, काही नाही. ध्यान म्हणजे काही न करणे याला ध्यान म्हणतात. आणि ही मला खूप ओढ लागली होती, की आता काही साधकांना तरी ते ह्याला न्यायला पाहिजे. खऱ्या साधनेचं महत्त्व सांगायला पाहिजे. ही तर ओढ होतीच 1-1.5 वर्ष आणि आता बरीच साधकांची पात्रता झाली. आता नुकतंच आपलं हस्तमुद्रा झालं, त्यातूनही कुंडलिनी जागरण आपण ठेवलं होतं आणि बऱ्याच जणांना ते कुंडलिनी जागृतीचे ॲक्टिव्हेशनचे अनुभव आले. त्यामुळे एक जो काही मनामध्ये साचा ठेवलाय की साधनेचा, त्या अनुषंगाने काही कार्यक्रम मी लॉन्च करते, की ज्यांची पात्रता नाही त्यांनाही पात्रता होईल. तर हे एक आहे आणि मग हा हेतू होता. त्या दिवशी मी डिक्लेअर केलं, की मी काही 4 वाजता घेणार नाही, मला सूट होत नाही. कारण मी शिवसर्वोदय शिकल्यापासून बऱ्याचदा 70-80% जेवणाच्या वेळा पाळते, की रात्री 7च्या आत जेवण होतं आणि सकाळी 11च्या आत जेवण होतं. थोडंसं आता या 2-3 वर्षात वडील असायचे त्यामुळे डिस्टर्ब व्हायला लागलं. नाहीतर 100% म्हटलं तरी आम्ही पाळतच होतो दोघं. पण वडिलांच्या ह्याच्यामुळे थोडंसं बिघडायला लागलं होतं. ते असले की बिघडायचं. आणि मग आता ते गेल्यापासूनही थोडंसं मध्ये-अधे बिघडलं. एक आता 3-4 महिने खूप सुंदर झालं. आणि आपल्यालाच कळतं फायदा आपण जेवणाच्या वेळा पाळल्या तर आणि तुम्हाला पण त्या सवयी लावायच्या.
तुम्हाला लागत नाहीत, पण तुम्हाला जर फायदे कळले, तर खूप अजून जास्त चांगले फायदे येणार. पण श्रावणात संध्याकाळी लवकर जेवावं. म्हणून मला ही 8ची वेळ योग्य वाटते. आता कोणाला वाटू न वाटू, मी माझ्या सोयीने ठेवली आहे. कारण बरेच दिवस आपण साधकांचा हे बघतो. तर ही 8 ते 9 वेळ मला का ठेवायची त्याच्यामागे बरीच उद्दिष्ट आहे, की तुमचं हे सगळं जे काही किचनमधलं काम असतं, बाकीचं असतं ते 8ला संपलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःवर फोकस केला पाहिजे. मग 8ला म्हणजे जेवण बघा 6-7लाच श्रावणाच्या निमित्ताने तरी महिनाभर तुम्ही कराच. शिवसूर्योदय शिकलात पण तुम्ही लवकर जेवत नाही. तर ते तुम्ही करा आणि 8 ते 9 इथे बसा आणि 9ला झोपा. ओंकार साधनाला सुद्धा 9:30ला तुम्हाला तेच सांगतो. मग असं जर शेड्यूल तुम्ही आत्ता बसवलं, तर ओंकार साधनेला सुद्धा 9:30ला ओंकार करून तुम्हाला झोपणं जास्त फायद्याचं होईल. तसंच आता सुद्धा आपण ध्यान करायचंच आहे 5-10 मिनिटं. तर तो सुद्धा एक फायदा होईल. तर मला असं आवाहन करायचंय तुम्हाला ज्यांनाही अटेंड करायचं आहे, यातनं काहींना नाही आवडणार, ते सोडून जातील. काहींना आवडेल. काही 4-5 जणांना आवडेल. थोडंफार तरी वाचन आपल्याला झालं पाहिजे. आपल्या ग्रंथांमध्ये काय-काय आहे ते आपल्याला कळलं तरी पाहिजे ना. सगळं न आपण समजू दे, ऐकू दे. पण निदान काय आहे ते तरी कळलं पाहिजे. तर यामध्ये थोडंसं या उद्देशाने जर तुम्ही बसलात जेवण वगैरे करून, तर जास्त अजून चांगलं होईल. तर हे मी ठरवलं होतं आणि डिक्लेअर केलं होतं, की मी 4ला घेणार नाही. त्याचं हे एक कारण, की माझं किचन, कुकिंग सगळं 4, 5, 6ला जेवतो आम्ही आणि 6ला जेवल्यामुळे स्वयंपाक मला करावा लागतो सगळं आवरून-बिवरून लवकर सगळं. त्यामुळे तो आणि महत्त्वाचं आता सध्या सूर्याचं शिफ्टिंग झालंय, त्यामुळे इतकं सुंदर ऊन येतं ना बेडरूममध्ये सुद्धा. एक 3 वाजले की बेडरूममध्ये ऊन यायला सुरुवात होते. 4ला आता पावसाळ्यामुळे येत नाही, पण गॅरंटेड येतच 4 ते 6च्या दरम्यान. मग ते का मी मोकवायचं? मग हॉलमध्ये सुद्धा येतं. आज मी व्हिडिओ घेतलेत, फोटो घेतले. तर इतकं सुंदर आमच्या हॉलमधनं पण सूर्य उपासना, मग सूर्य उपासना पण मला त्यावेळेला करायची असते. कुठं भाजी निवडणं, कुठं काही कामं आहेत. हॉलमध्ये घेऊन बसते टेबलावर, तिकडनं ऊन येतं टेरेसच्या ह्याच्यातनं. आज मी सूर्य उपासना केली. इतके अमेझिंग एक्सपिरियन्स आले मला. म्हणजे असं आपण थोडंसं डोळे अर्धवट हे केलेले करून सूर्याकडे बघायचंय ना. तुम्हाला सांगते लहानपणी आपण तो कॅलिडोस्कोप काही असायचा जत्रेमध्ये मिळवायचा आणि फिरलं की कसे वेगळे-वेगळे आकार, वेगळे-वेगळे रंग त्या काचेच्या ह्याच्यातून दिसायचे बांगड्यांच्या तुकड्याचे. सेम तसंच सूर्य मला आज जेवढा वेळ मी 10 मिनिटं बघत होते, तेवढ्या 10 मिनिटं सूर्याने वेगळे-वेगळे पॅटर्न्स दाखवले, वेगळ्या-वेगळ्या डिझाइन दाखवल्या, वेगळ्या-वेगळ्या कलर्स पाहिल्या. कधीही न दिसणारे तुम्ही पण उद्या करून बघा. कधीही न दिसणारे सूर्याचे म्हणजे आपण ते म्हणतो ना कवडसे पडतो आणि आपण ज्यावेळेला पाणी अर्धे देतो सूर्याला, त्यावेळेला त्या पाण्यातून जे सप्तरंग इंद्रधनुष्य आपल्याला दिसतात, ते आता सहज दिसतात. आणि त्याचे डिझाईनचे पॅटर्न्स बदलतात, कलरही खूप बदलतात. आज तर पूर्ण असं जांभळा काय, पिवळा काय आणि आपण ती षण्मुखी मुद्रा शिकलो शिवसरोदय शास्त्र भाग 4 मध्ये तत्व ओळखणारी. तर त्या षण्मुखी मुद्रेला आपल्याला कलर दिसत नाही. पण हे नुसतं डोळे उघडे ठेवून कलर दिसत होता. तो मधला सूर्य, त्याच्या बाजूनी कधी पिवळा, कधी गोल्डन, कधी जांभळा, कधी गुलाबी आणि मग असे सगळे किरणं त्यांचे पॅटर्न्स वेगळे-वेगळे कलर, जांभळे काय कलर, इतकं सुंदर वाटलं ना तुम्हाला सांगते. तर तुम्ही पण उद्या करून बघा. फक्त करताना काय करायचं, असं अर्धवट पापण्यांवर सूर्यकिरणं घ्यायची आणि मग काय पॅटर्न्स तयार होतात बघा. आणि मग पूर्ण मी संपूर्ण घरभर ती ऊर्जा फिरवत तुमच्यापर्यंत पण पसरवली. आपलं जे टेक्निक आहे ते सगळं जसं सूर्य असा एक्सपांड करत होता त्याचे किरणं सगळे इंद्रधनुष्य, तसं सगळं असं मी पण एक्सपांड केलं. तर ही अमेझिंग वेळ मला त्याच्यासाठी वापरायची आहे. आणि म्हणून मग मी ठरवलं नाही आता मला कार्यक्रम घ्यायला 4 वाजता नाही जमणार. मी अटेंड करू शकेल हे सगळं करता-करता. म्हणून ती टाईम बदललेली आहे. तुम्ही पण जरूर सूर्याचं मनमोहक दृश्य घ्या आणि उद्या जरूर ज्ञानबोध ग्रुपवर टाका. आता हे मनात होतं. वेळ किती वाजता ठेवायची ते नव्हतं मनात. फक्त 4 वाजता जमणार नाही असं वाटत होतं. पहाटे घ्यायची, तर पहाटे ध्यानही घेणं महत्वाचं होतं. आणि एकदा पहाटे थोडं ध्यान झालं, की ह्याला मला थोडंसं 5-10 मिनिटं ध्यान पण घ्यायचंय. कारण आता जी कुंडलिनी ध्यान योग साधना मी सुरू करणार आहे, त्याचं जे काही ज्ञान आहे, थिअरॉटिकल आस्पेक्ट तो हा आहे.
प्रॅक्टिकल आस्पेक्ट तिकडं भाग 2 झालेल्यांनाच करायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये वाईट कोणीही वाटून घ्यायचं नाहीये. कारण तुम्हाला ह्याच्यातनं काही बऱ्याचशा गोष्टी कळतील. तर जरी भाग 2 झालेला असेल, तरी मी घेणारच आहे असं काही नाही. कारण ती पात्रता असेल तरच मी घेणार आहे. कारण त्याच्यामध्ये भरपूर शक्ती जागृत होतात आणि मग तुम्हाला पेलवायची शक्ती नसेल किंवा काय असेल, मी पण एवढी खूप अशी हे नाही की कंट्रोल करू शकणार आहे तुमच्याकडे येणाऱ्या ऊर्जा. म्हणून आपल्याला ती काळजी घ्यायची आहे. तर याच्यामध्ये ही थिअरी होईल आणि ते प्रॅक्टिकल ग्रुप केलेलाच आहे मला असं वाटतंय किंवा करेल. तर ते एक होईल नंतर. आता तर आपण हे घेणार आहे, या महिन्यात तर काही नाहीये. आता ह्याच्यामध्ये आज कसं लॉन्च झालं सांगते. आज प्रतिपदा होती आणि मी कालच ग्रुपवर टाकलं होतं, उद्या प्रतिपदा आहे, दोन्ही वेळा करा. मी सकाळची केली. मला काही करायची नव्हती तशी, पण केली मी थोडीशी आणि मग दुपारी विसरून गेले. कारण यावेळेला मला काही करायचं नव्हतं असं. म्हणजे वाटतही नव्हतं करावं वगैरे. आणि म्हणून मग दुपारी मी माझं काहीतरी कामच करत राहिले, वाचन काहीतरी असं. अ, आणि बघा हे पुस्तक होतंच हातात. मी खुणा करायला लागले. आता 2 पानावर 3 पानावर फक्त खुणा करून झाल्या. आणि काय झालं विसरून गेले काय वेळ आहे किंवा काय आपण थोडंफार तरी पडावं डाव्या नाडीवर असं तसं काही नाही. आणि नेमकं बेडवर जिकडं डोकं करते ना, तिकडं न करता वेगळ्याच दिशेला मी केलं. आणि उशी अशी ठेवली, की बरोबर माझं उजव्या कुशीवर झालं. कारण पुस्तक मला घेता येत नाही ना जड हातात. माझ्या हाताला जरा दुखते. हे बघा मला अमृता मॅडमने दिलंय आज. मी पण घेतलं त्यांच्याकडनं आणि आत्ताच सुरू करायच्या आधीच लावला पंचतत्वाचा रंग. कारण शेवटी त्याच मला म्हणाल्या त्यांना काही झोपेत ना आला माझ्यासाठी संदेश. म्हटलं चला मी करून बघते. त्यांनी मला मेथी दाणे वगैरे लावायला सांगितले. ते आज मी लावले. आणि मग म्हटलं असं करा मग पंचतत्व पण करा. कारण बरेच दिवस मी करतीये, मला काही इफेक्ट येत नाहीये. मग तुम्हीच सांगा मला आता. म्हणून त्यांच्यावर सोपवून दिलं आणि मी काही काढलं होतं तेच त्यांनी दिलेलं आहे. तर मी लावलंय ते. तर हे आहे. मग मी अशी झोपले. मग पुस्तक मला असं घेता येत नाही म्हणून मग मी असं असं ठेवलं उशी हे करून. आणि मग हे खुणा-बिना करत होते. आणि मग लगेच लक्षात आलं, अरे आपण सांगितलं होतं श्रावण महिन्यात आपण हे घेणार आहे म्हणून. आणि मग लगेचच म्हटलं घ्यायचंय का? पक्का निर्णय आहे का? तुम्हाला समजेल, नाही समजेल. कारण मी तरी कुठे एवढं वाचेल. मग शेवटी मी ठरवलं नाही, नाही आपलं तर वाचन व्हायलाच हवंय थोडंसं. काय-काय एवढे सुंदर ग्रंथ आहेत, आणून ठेवलेत वगैरे. म्हटलं मग द्यावं पोस्ट करून टाकावं. आणि मी साधारण पोस्ट केला. आता तुम्ही टायमिंग बघा मलाच आश्चर्य वाटलं. आणि नंतर काय झालं, मी म्हटलं, "अरेच्चा! हे आज इतकं सुंदर वाटतंय या कुशीवर, या डायरेक्शनला डोकं करत नाही आणि इकडं करतोय. किती छान वाटतंय, मस्त वाटतंय." असं करत-करत होते मी. आणि मग हे मेसेज पण टाकून झाले. नंतर एकदम स्ट्राईक झालं. कारण बऱ्याच म्हणजे प्रतिपदा आपोआप होतात. आपोआप त्या कुशीवर वळले जाते. आपोआप काहीतरी होतं आणि वेध लागतात. काहीतरी करावं, काहीतरी. मग माझ्या लक्षात आलं, "अरेच्चा! प्रतिपदेची वेळ सुरू झाली." सकाळी का रात्री मी तुम्हाला सांगितल्यावर मी कॅल्क्युलेट करून ठेवली होती. मी करते कॅल्क्युलेशन्स. मी करून ठेवली होती. माझ्या यू-एस-एच्या बहिणीला पण तिच्या सगळ्या सूर्योदय, सूर्यास्ताप्रमाणे तिला कॅल्क्युलेट करून दिली होती बहिणीला. आणि ते झालं आणि मग म्हटलं, "अरे छा! प्रतिपदेची वेळ सुरू झाली." माय गॉड! म्हटलं प्रोग्राम कसा लॉन्च झाला. मी लगेच मेसेजचं टायमिंग बघितलं. 1च्या पुढचंच ते टायमिंग होतं. 1:05ला का 1चं असं काहीतरी टायमिंग आलं होतं आज. तुम्हाला मी सांगितलंय वेगळं काहीतरी. तर कारण तुम्हाला कॅल्क्युलेशन्स येत नाही ना. मग माझ्याजवळ तेवढा अर्धा तास, 1 तास मी जास्त कशाला करू? म्हणून मग मी ते आणि मग लक्षात आलं अरेच्या ऊर्जेनेच हे लॉन्च करून घेतलं. सुंदर आणि मग मात्र मग पुढं मग मी काय-काय प्लॅनिंग केलं. म्हणजे ते मनो आपलं पुष्प औषधी करायचं तो प्लॅन केला. त्याला काहीतरी मी म्हटलं अरेच्या प्रतिपदाच आहे. मग हा कार्यक्रम लॉन्च झालाय म्हणजे ऊर्जेने करूनच घेतलाय आपल्याला आणि मग ते पण लक्षात आलं. मग तो पण आवर्जून प्लॅन केला. तो उशिरा झाला प्लॅन. पण एक काहीतरी फायनल मी त्याला सप्टेंबर महिना म्हणून मोकळी झाले. तारीख पण काढून ठेवली मी. वेळ पण काढून ठेवली पण बघू म्हटलं कसं काय होतंय. कारण या महिन्यात ओंकार नसल्यामुळे सहज शक्य होतंय. ग्रंथ वाचनावर फोकस करायचा आपल्याला. तर चला, आता जास्त मी बोलत नाहीये. तर हे शिवसूत्र पुस्तक आहे. थोडीशी बॅकग्राऊंड सांगते, की जे मार्ग आहेत आपले, की सिद्ध योग आहे, राजयोग आहे, परत महासिद्ध योग आहे, परत हठयोग आहे, भक्ती योग आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे.
तर आपण विहंगमचा गाभा म्हणजे आपण ज्ञान योगाला जास्त फोकस दिलेला आहे. ध्यान करतोय, ध्यानाचा ग्रुप असतं ते ध्यान नाहीच आहे. 0% ध्यान आहे मी तुम्हाला सांगेल ते. ध्यानाची तयारी, ध्यान करण्यासाठीची तंत्र आहे ती. त्यामुळे तुम्ही अजिबात ह्याच्यात राहू नका की ध्यान घडतंय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग आपला जर फोकस ज्ञान योगावर आहे, तर कुठल्याही मार्गाने गेलो आपण, भक्ती मार्ग असू देत, राजमार्ग असू देत, हठयोग असू देत, कर्मयोग असू देत, कुठलाही मार्ग वाईट नाहीये. सगळे मार्ग एकाच अंतरावर नेतात. डेस्टिनेशन टार्गेट जे ते एकच आहे. मग तुम्ही दिल्लीकडनं जा, नाहीतर हरियाणाकडनं जा, नाहीतर अजून कुठून जा. आपल्या चॉईसनी आपल्याला रेझोनेट होणारं, आपल्याला सगळं प्रकृतीला झेपणारं, मनाला भावणारं, रेझोनेट होणारा मार्ग आपण घेतला पाहिजे. हट्टाने ओढून ताणून कुठला घेतला नाही पाहिजे नाही. पण कुठल्याही मार्गाने जर इथवर आलो आणि आता हे शेवटचं डेस्टिनेशन आहे, तर एवढा जो पॅच असतो, कुठल्याही मार्गाने इथे येऊन पोहोचतो. लास्ट डेस्टिनेशनला नाही येत. कुठल्याही मार्गाने या सेम पॉइंटला येतं. आता राहिलेलं अंतर मात्र कुठलाही मार्ग असेल, ज्ञान योगानेच तो टप्पा पार होतो हे लक्षात घ्या. तो टप्पा ज्ञान योगाशिवाय कुठल्याही मार्गाने पोहोचत नाही. म्हणून ज्ञान योग हा आपल्याला करावाच लागतो आयुष्यात. आणि जेवढे आपण हळूहळू दुसऱ्या मार्गाने येतो, या गोष्टीला, या अंतरावर येतो, त्यावेळेला हा टप्पा मात्र आपल्या आयुष्य जे वेगळे वेगळे आयुष्य घेतो ना, तो शेवटच्या आयुष्यातच आपल्याला लाभतो. म्हणजे ह्या सगळ्या मार्गाने साधारण कुठंतरी पोहोचलो याच्या जवळपास वगैरे, तर मग हा मार्ग आपल्याला लाभतो. म्हणून ज्ञानयोग अशा तशांचा नसतो. म्हणून ज्ञानयोगाला खूप महत्व आहे. तर अशा या मार्गांमध्ये महासिद्ध योग हा सगळ्यात राजसिंहासनावर बसलेला आहे. कोणी काही म्हणू देत, मी सांगते तुम्हाला. का ते पण सांगते. का तर महासिद्ध योगामध्ये काहीच करावं लागत. ना आसनं, ना मुद्रा, ना मंत्र, ना जपमाळ, ना भक्ती, ना काय. अर्थात त्या पात्रता यायला काही ना काहीतरी करावं लागतं. त्याशिवाय ती पात्रता कशी होणार आहे? कर्म लागतं. मागच्या कित्येक जन्मांचं कर्म असतं आपल्याला. एवढं चांगलं साधन मिळायला, एवढ्या छान मार्गाला लागायला. मग हा महासिद्ध योग का सगळ्यात राजसिंहासनावर आरूढ झालाय, तर त्याच्यामध्ये काहीच करायचं नाहीये. त्याच्यामध्ये फक्त डोळे मिटायचे आणि ती मग कुंडलिनी शक्ती सगळं करून घेते. मग दुसरा प्रश्न, ह्याला दीक्षा घ्यावी लागते का? दीक्षेचा जमाना गेलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये दीक्षा घेतल्याशिवाय ऊर्जा ट्रान्सफर व्हायच्या नाहीत. आणि ऊर्जा ट्रान्सफर झाल्याशिवाय ह्या मार्गावर कोणाला साधनच जमायचे नाही. कारण डोळे मिटून किती वेळ बसणार? डोळे मिटून म्हणजे काही ध्यान नसतं. डोळे मिटून बसतं म्हणजे ध्यान नाहीये. आता कळेल तुम्हाला काय म्हणजे ध्यान आहे. सगळं चक्रांशी येऊन पोचतं. चक्रभेदन करणं, चक्रांना जागृत करणं, चक्रांच्या ऊर्जा म्हणून तर आपण चक्र ध्यान करतो. सगळं काही ते चक्रांपाशी आहे. कुंडलिनी म्हणजेच शक्ती आहे. कुंडलिनी म्हणजेच जग आहे, हे कळेल तुम्हाला. कुंडलिनी म्हणजे जग आहे. जगाला सगळं निर्माण करते कुंडलिनी. सगळं ज्ञान जे निर्माण करते किंवा देते आपल्याला ती कुंडलिनीच. मग हे जर एवढं महान आहे, तर मग नुसतं डोळे मिटून बसणं म्हणजे ध्यान नव्हे, तर त्या चक्रांना, ऊर्जेंना जागृत केलं पाहिजे डोळे मिटून आपोआप. काही न करता मेकॅनिकल काहीच करायचं नाही. तिथे शब्द झिरो पाहिजेत. शब्द ऐकलेच नाही पाहिजेत. बोलले पण नाही पाहिजेत. म्हणून मंत्रही नको. मग असा हा राजमार्ग आहे. मग आता ही शक्ती केव्हा आपली जागृत होणार आहे? दीक्षा घ्यायला पाहिजे का? मुळीच नाही. शक्ती कशानेही आत्ताच्या या काळामध्ये जागृत होत आहे. कशामुळे होते? तर पूर्वी जे दीक्षा गुरु ऊर्जा ट्रान्सफर करायचे, तसे आता गुरु, म्हणजे आता गुरु म्हणू आपण तुम्हाला. वरचं एझोटेरिक सपोर्ट, गुड सपोर्ट, हे सगळे ग्रुपला ऊर्जा ट्रान्सफर करतायत. म्हणून ग्रुप चेतना वाढीस लागणारे ग्रुप डायनॅमिक सुरू झाले. ग्रुप मधनच हे होणार आहे.
एकेकाला करायचं असेल तर मग दीक्षा घेत बसावी लागेल किंवा तुमच्या ह्यानी काही करावं लागेल, जशी ऊर्जा ट्रान्सफर होईल. आता हे वरचे जे एझोटेरिक सपोर्ट्स आहेत, ते कोणाचे आहेत? सो कॉल्ड तुम्ही कोणाचेही म्हणा, मावतार बाबाजींचे म्हणा किंवा साईबाबांचे म्हणा, कोणाचेही म्हणा. पण मी तुम्हाला सांगते खरं काय? ते खरं संपूर्ण कोणाची नावं न देता, कोणाच्या ऊर्जा न म्हणता, ह्या सगळ्या ब्रह्मांडाचा नियम आहे. मग ब्रह्मांडाचा नियम काय आहे? तुम्ही ज्या ऊर्जा फ्रिक्वेन्सीला, व्हायब्रेशन्सला असता, त्या सगळ्या ब्रह्मांडातनं कॅप्चर करून घेता तुम्ही. त्याच ह्याला येतात. म्हणून आपण म्हणतो, की आपला हा मार्गदर्शक ऊर्जा. मार्गदर्शक ऊर्जा म्हणजे व्यक्ती नाहीये, व्यक्तीच्या ऊर्जा पण नाही. ते सगळे एकत्र आहेत. कारण आपण म्हणतो ना, सगळे गुरु एक, सगळा धर्म एक, आपण सगळे वननेस मध्ये आहोत. मग कशाला म्हणायचं हे मावतार बाबाजींचं, हे साईबाबांचं, आपण कोणत्याही ऊर्जेला आवाहन करत नाही म्हणून. आपल्या ध्यानामध्ये पद्धत अशी आपण कोणालाही आवाहन करत नाही. का तर सगळेच आपले. आवाहनच करत नाही. आपणच आहोत ते. आपण एकत्र कारण त्यांना कोणाला आवाहन केलं त्या क्षणाला आपण खालच्या ह्याच्यावर आपण डिफरन्स पाडतो, सेपरेशन होतं. काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणून आवाहनच नाही, नमन पण नको, काहीच नको. बसा ध्यानाला ते आहेतच. ते म्हणजेच आपण आहोत. आपल्या जवळ ते आहेत म्हणलं तर मिळणार, नाहीतर नाही. मग ह्या ज्या ऊर्जा गाईड ग्रुपला येतायत, त्या सगळ्या ऊर्जा त्या ग्रुपच्या क्वालिटीवर ट्रान्सफर करतात. क्वालिटी, ग्रुपची क्वालिटी. मग ग्रुपची क्वालिटी म्हणजे काय? नंबर, क्वांटिटी बिलकुल इथे महत्वाचं नाही. क्वालिटी महत्वाची. मग क्वालिटीमध्ये काय येतं? की तुमच्या फ्री विल, ग्रुपच्या फ्री विल, ग्रुप मधल्या लोकांचं संकल्प, तिथे मंगलदानचं नाही, ग्रुपमधल्या मेंबर्सचे संकल्प आणि मागच्या जन्मीचे कर्म. मागच्या जन्मी काय कर्म केले, या जन्मात कुठल्या स्टेपला आलेला आहात तुम्ही, कुठल्याच टप्पे चढून चढून कुठल्या स्टेजला आलाय, त्या ह्याच्यावर ग्रुपची क्वालिटी. मग या क्वालिटीवर आपल्याला जर ऊर्जा येणार आहे तर शक्तिपात होणार आहे, झालेला आहे. कित्येकांचा शक्तिपात झालेला आहे. मग ज्ञान केव्हा घेणार त्याचं? मग काय आलंय गाढवाला गुळाची चव काय आपण असं म्हणतो. रामायण झालं, रामायणाची सीता कोण होती? मग तुम्ही विचारता हे असं का होतंय मला आणि ते तसं का होतंय? कारण ज्ञानच नाहीये. मग ते ज्ञान जाणून घेतलं पाहिजे ना. पिरॅमिड मध्ये जेव्हा येतं तेव्हा काय होतं? उच्च ऊर्जा भराभरा भराभरा अट्रॅक्ट होतात आपल्या ग्रुपकडं. दैवी ऊर्जेचं साधनच ते. संपूर्ण त्या परिसरात ऊर्जा आहे. आपण म्हणतो निसर्ग हेच देवता, निसर्ग हाच गुरु, श्वास माझा गुरु. मग तो बघा ना, पिक्चर बघा ना किती सुंदर दिसतंय मागं. सगळे सागाचे वृक्ष आहेत. एका सागाच्या वृक्षाचे व्हायब्रेशन केवढे सुंदर आहेत. मग हे सगळं आहे तिथे सगळ्या ऊर्जा मोजलेल्या आहेत डिवाइन. कॉस्मिक ऊर्जा मोजल्यात, हिलिंग ऊर्जा मोजल्यात, फेमिनाईन बॅलन्स, मस्क्युलाईन बॅलन्स ऊर्जा तिथली करणार हे सगळं बघितलंय. तिथे येऊन जर ग्रुपमध्ये ध्यान केलं आणि उच्च ज्ञान शिवसरोदय घेतलं तर होणारच आहे दीक्षा. पात्रता येणारच आहे आणि त्याला काही व्यक्ती लागत नाही. पुस्तकांनी होतं, नुसतं शब्दांनी पण होती ऊर्जा ट्रान्सफर, इंटेन्शननी होती, कशानेही होते, स्पर्शाने पण होते. अशा ज्यांच्या जागृत आहेत त्यांच्याजवळ बसलं तरी होत. हे सगळं तुम्हाला लक्षात घ्या. त्यामुळे ते मनातनं काढून टाका, मला दीक्षा घेतली पाहिजे. दुसरं, दीक्षा घेतली तर हे सगळं भराभरा होईल आणि माझं चांगलं होईल आणि मी मार्गावर येईल किंवा मला चांगली साधना होईल असं काही नसतं. सगळ्यात महत्वाचं बसणं. बसलं पाहिजे. डोळे मिटून बसायचे. सुरुवात श्वासावर लक्ष ठेवायचे. निदान कमीत कमी पहिली तयारी श्वासावर लक्ष ठेवता आलं पाहिजे ध्यानामध्ये. मग तिथे अफर्मेशन्स नको तर म्युझिक्स नको, या सर्व पूर्वतयाऱ्या आहेत ते लक्षात घ्या. मग अशा ह्याच्यामध्ये तुम्ही प्राणायाम करा, त्यांनी तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही ज्ञान घ्या, ज्ञानाने सुद्धा ऊर्जा तुमच्याकडे येतात. तुम्ही छान छान ग्रंथ घ्या. आता ऐकणं पण महत्वाचं आहे ना. ऐकण्याने सुद्धा ऊर्जा तुमच्याकडे येणार. कारण आता बघा ग्रुपमध्ये 22 जण आहेत, येणारच आहेत ऊर्जा. म्हणून तर 5-10 मिनिटं ध्यान करायचंय आपण. चला, आता ही सगळी पूर्वतयारी सांगितली.
आता थोडस वाचते मी. आता ह्याच्यामध्ये एकदा कळलं की हे शक्तिपात ऊर्जा ट्रान्सफर होते. शक्तिपात म्हणजे ऊर्जेचं ट्रान्सफर. ती रेकीतली नव्हे, हजारो लाखो पद्धतीच्या शक्तिपात दीक्षा त्या नव्हे. प्रॉपर शक्तिपात दीक्षा म्हणजे आता ते नंतर नंतर सांगेल रेकॉर्डिंग नसल्यावर, कारण मग उगाच बाकीच्यांवर टीका नकोत ना. एक लक्षात घ्या, पैसे देऊन तुम्हाला कोणी खरी दीक्षा देणार नाही. जिथे मोफत आहे ना तिथे काहीतरी क्वालिटी असेल दीक्षेची. त्यामुळे कुठल्याही दीक्षा पैसे देऊन घेऊ नका. तर हे महत्वाचं. आता बघा हा, श्री शिवसूत्र या नावाने हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याचा शब्दार्थ, सरलार्थ, ज्ञान की नाथ, खोल कमल, विरचित, श्री शिवसूत्र विमर्शात्मक व्याख्या, असं काही त्यांनी दिलेली आहे. आता सगळं नाही वाचता येणार. जयदेव सिंग यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आपल्याला खूप काही सांगून देतं याच्याबद्दल. त्यांनी श्री शिवसूत्राज कॉमा द योगा ऑफ सुप्रीम आयडेंटिटी असं पुस्तक लिहिलंय. शिवसूत्रा. आता ओशोंचं पण आहे शिवसूत्र. बऱ्याच लोकांनी या शिवसूत्र, आदिशंकराचार्यांनी किंवा हे जे शिवसूत्र कोणाला स्वप्नातून आली लिहून घेतली, त्याच्यात बऱ्याच लोकांनी लिहिलेलं आहे. प्रत्येकाचं असतं. जसं आपण ज्ञानेश्वरी बघतो, जसं आपण भगवद्गीता बघतो, तसंच आहे हे. हे मी डॉक्टर जोशींचं घेतलेलं आहे. प्रॉपर जे आहेत या दीक्षेचे प्रॉपर म्हणजे काय म्हणतो आपण, त्या गुरूंकडनं सगळं ट्रान्सफर झालेलं त्यांचं पण घेतलेलं आहे. तर हे ओशोंचं सुद्धा असेल मला वाटतं, चेक करा. बऱ्याच जणांचं आहे. तर ह्यांनी जे जयदेव सिंग यांनी इंग्रजीत लिहिलेलं आहे, श्री शिवसूत्रास द योग ऑफ सुप्रीम आयडेंटिटी, म्हणजे हा काय आहे शिवसूत्र? योग आहे. कोणाचा योग आहे? सुप्रीम मोस्ट आयडेंटिटीचा हा योग आहे. पण इथे योग म्हणूनही योगाला काही हालचालीच करायच्या आपण स्वतःहून नाहीयेत. त्या शक्तीला जे वाटतं ते ती सगळं करते. त्यामुळं इथे ऑटो पायलट मोडला आपण जातो. त्यामुळे योगा ऑफ सुप्रीम आयडेंटिटी कोणती? चित शक्ती आपण म्हणतो ना, चेतना चेतना, ती शक्ती सगळं करून घेते, की जी ही महामाया आहे, जी विश्वस्वरूप आहे, जी ब्रह्मणी आहे, आपण ब्रह्मतत्व म्हणतो, आपण जे शिव म्हणतो, त्याचाच हा आविष्कार आहे. शक्ती आणि शिवाचं मिलनाचा आविष्कार आहे हा. तर द योगा ऑफ सुप्रीम आयडेंटिटी बघा. मग बऱ्याच जणांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, ते काही मी वाचत बसत नाही. आता ह्यामध्ये बरच ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत. का? तर ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा याचंच हे केलेलं आहे. जरी प्रॉपर शब्दप्रयोग तिथे वापरलेला नाही, तरी या मार्गाने जे काही होत आहे, जे काही साधकांना अनुभव येतं, तेच ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात आहे. कारण ज्ञानेश्वरीमध्ये पण बरेच योग सांगितलेत. भगवद्गीता सोपी करून सांगितली आहे. म्हणजे सामान्य माणसांना भगवद्गीता कशी समजेल असं माऊलींनी लिहिलंय. त्यामुळे इथे सुद्धा त्या 6व्या अध्यायातले काही श्लोक आहेत माऊलींचे. कारण माऊलींनी त्याचे रहस्य भेदन खूप केले. कारण त्यांनी अनुभव घेतला होता आणि त्यांनी जे लिहिलं ते अनुभवाच्या जोरावर लिहिलं. आता चितशक्तीचा विलास जे आहे स्वामी मुक्तानंदांचं, त्यांचं पण त्याच्यातही त्यांनी सगळं रहस्यभेदन केले. त्यांनी आपल्या नूतन मॅडमनी वाचलंच होतं ते. आणि तुम्हाला ते पुस्तक मी केव्हाच वाचा म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये हे आहे आणि आपण आदि शंकराचार्यांचं सुद्धा ते वाचलं, की त्यांनी वर्णन कुठं लिहिलं नाही, शब्द पण लिहिला नाही, पण त्यांचं सुद्धा आपण मध्ये वाचलं, त्याच्यामध्ये वाचन आपण केलंच. तर ह्यांची दाखली तिथे आहेत. तर बऱ्याच वेळेला हे ज्ञानेश्वरीचे ओवी आहेत ना, आदिगुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला तो आमुते. तो हा तू घेऊनी अवघा कळी गिळी त्वा जीवा, सर्व प्रकारी घावा करी पा वेगी. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथात सांगितलेल्या न्यायाने शब्द ब्रह्मात्मक किंवा तात्विक अगर सैद्धांतिक म्हणजे थेरॉटिकल, मी जसं म्हटलं आता आपल्याला थेरॉटिकली घ्यायचंय, प्रॅक्टिकली करायचं, त्याचंच महत्व इथे सांगितलंय. मी पण तसंच करते, आपणही तसंच जाते म्हणून हे मुद्दा वाचतेय मी या 2 ओळी. म्हणजे अगर सैद्धांतिक म्हणजे थेरॉटिकल आणि साधनात्मक म्हणजे नुसती थेरी वाचून काही होणार आहे का? काही नाही होणार. साधना केलीच पाहिजे ना. आणि साधनात्मक किंवा कृतीशील म्हणजे प्रयत्नाभ्यासात्मक म्हणजेच प्रॅक्टिकल. प्रयत्न तर केले पाहिजे, बसतं तर केलं, साधना तर केली पाहिजे.
अशा उभयविध पद्धतीने म्हणजे दोन्ही पद्धतीने माझ्याकडून प्रवाहित होत असून, या सिद्ध योग किंवा शक्तिपात योग साधन गंगेत अनेकानेक साधक भक्त योगी मुमुक्षुजन स्तोत्रात होऊन आपले जीवन धन्य व कृतार्थ करण्यासाठी मार्गस्थ होत आहे. ही परमानंदाची व चिरस्मरणीय अशी गोष्ट आहे. आता बरेच इथे ग्रंथांची नावं दिलीत ते सर्व मी घेऊन ठेवलेले आहेत. म्हणजे याच्यात गोरक्षनाथांचं, ज्ञानेश्वर माऊलींचे काही टीकात्मक काही ग्रंथ कोणी कोणी लिहिलेत, ते सगळे मी आणून ठेवलेले आहेत. तर श्री शिवसूत्रे हा ग्रंथ सर्व टीकांच्या भाषांतरासहित प्रकाशित करत आहोत. सिद्ध योग मार्गात किंवा शक्तिपात योग मार्गात श्री सद्गुरु कृपेने किंवा कृपेने म्हणजे परंपरा प्राप्त शक्तिपात योग दीक्षेने दैवी शक्तीच्या दर्शनाने सुद्धा स्पर्शाने, शब्दाने व नुसत्या संकल्पनाने संकल्प आपण करतोच संकल्प. आता तुमच्यातल्या कोणाला वाटेल तुम्ही लिहा संकल्प. येईल तुमच्याकडे ती ऊर्जा. ग्रुपमध्ये बसा. येणार. म्हणून संकल्प आधीच लिहून घेतलेत हस्तमुद्रेच्या ह्याला. म्हणून माझे कोर्स कोणी सोडायचे नाहीत लक्षात घ्या. कारण कोर्स खूप खूप ब्रेननी डिझाइन केलेले असतात. 500 किंमत नाही, 5,000 सुद्धा किमतीचा तो कोर्स होऊ शकत नाही. आत्ता जो घेतला संपूर्ण कुंडलिनी जागरणच्या मुद्रा घेतल्या. शब्दाने व नुसत्या संकल्पनाने संक्रमण होऊन साधक भक्त योगी शिष्यांची अनादि निधीस्थ आत्मचैतन्य शक्ती कुंडलिनी जागृत झाल्यामुळे अंतरंग सिद्धयोग साधन स्थूल सूक्ष्म व परपातळीवर मन क्रियांच्या द्वारे उपस्थित होऊन ते सहजतेने आपोआप होऊन व अंतिमतः प्राणशक्ती कुंडलिनी सुषुम्नागामी होऊन व सहस्त्रारात शिवशक्तीचे अर्थात जीवाशिवाचे मिलन होऊन सामरस्य सिद्धी प्राप्त होते. आपण बघितलं ध्यानाच्या उच्च अवस्थेत आता टाळू टंग टू द पॅलेट लागायला लागली. मुद्रांच्या याच्यात सुद्धा बघितलं ना आपण. आणि चक्र ध्यानातही लागते तुमची. हे काय आहे तर हा भेदतो हा टाळूचा मार्ग. इथे आपल्याला लहानपणी टाळू भरलेली असते ना आणि मग या टाळूतून मध टपकायला लागतं. ही सर्वश्रेष्ठ उच्च अवस्था. कारण हे जे होल आहे ना टाळूपासून ब्रह्मरंध्रापर्यंत ते ओपन व्हावं लागतं. जसं इथे आज्ञाचक्रावरची टर्पल अशी असतात अक्रोडावरची वगैरे तसे ते फोडावं लागतं. त्याशिवाय ते आज्ञाचक्र हे नाही होत. हळू-हळू फुटत असतं. म्हणून ते तुम्हाला टिंगलिंग जाणवतं, व्हायब्रेशन जाणवतं. हळू सहन होईल असं. आणि मग इथे इथे ज्यावेळेला ते फिजिकल सुद्धा थोडासा चेंज म्हणजे अगदी होल म्हणजे होल होतं असं काही नाही. त्या क्षणाला सगळं ब्रह्मांड आपल्याला दिसतं, की आपण हा सगळा आपण आहोत. आपल्यात ब्रह्मांड आहे. हे सेल्फ रिअलायझेशन त्यावेळेला होतं. त्यासाठी फिजिकल पण थोडे बदल लागतात, की ते जग चक्र भेदन करून चक्राला आता बघा मुद्रांमध्ये सुद्धा विरुद्ध फिरले चक्र, विरुद्ध फिरले म्हणजे सगळी घाण काढून टाकली. पण मुद्रा पहिल्या तशाच केल्या शुद्धीच्या, क्लिन्झिंगच्या. आणि मग नंतर आता आज फक्त सुजाता मॅडमनीच लिहिलंय ध्यानाचं, मुद्रा करायला सांगितल्या होत्या. बाकी कुठं झोपून गेले वाटतं सगळे. काय करायला सांगितलं होतं? डिझाइन कसं झालंय बघा. ते झालं की लगेच 1 महिना सराव आणि तेही पहाटेच्या वेळेला. ते हस्तमुद्रा करायचा कुठला सेट सगळं सांगून झालंय. आणि एकानेही ग्रुपवर लिहिलेलं आहे. आता त्या मॅडमने लिहिलंय. असं विसरत जाऊ नका. तर ह्याच्यामध्ये चक्रा फिरून घाण काढून टाकली गेली आणि मग क्लॉकवाईज फिरून त्याला एनर्जाइज केली जाते. मग हे ज्यावेळेला सगळं चक्रांचं होतंय, की काही खालचं चक्र पूर्ण झालं, की वर येतं असं काही नाही. मूलाधार चक्रावर काम झालं, की वरच्या चक्रांपर्यंत येणार. 70-80% तर मूलाधार चक्रावरचं काम वरच्या चक्रांना होणार. आणि मग कशी असते कुंडलिनी तुम्हाला सांगते. खालून सुरुवात केली नाही एका ध्यानामध्ये आपल्या समजा, तर खालून येते तुम्हाला कुठल्यातरी चक्रावरच काहीतरी टिंगलिंग होतं, काय होतं. तुम्ही मणक्यामध्ये काहीतरी होतं म्हणतात, बेंबीच्या मागं काहीतरी झालं म्हणता, इकडं काही झालं म्हणता. म्हणजे ती करतीये कार्य. पण मग मध्येच ती वर जाते. आणि मग वर जाऊन परत खाली येते. काही वेळेला तुमची इथवरच जाते, वर जातच नाही. खालूनच येते. मग हळू तिला वाव मिळाला, सुषुम्ना नाडी वगैरे थोडंसं जाऊ लागली ती वरती, तर मग तुम्हाला इथे सुद्धा जाणवायला लागते. मग परत ती खाली येते. आवर्तनाच्या आवर्तन करत असते. म्हणजे सतत तिचं काम म्हणजे इथे झालं, हे झालं, परत बिचारी खाली जाते. इथेच नाही करत बसत.
आपल्याला त्रास होईल म्हणून. किती धूर्त आहे बघा. मग इथे शिव आहे आणि त्या मूलाधारात कुंडलिनी आहे. मग ती कुंडलिनी शक्ती वर, 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 वर या इथवर अशी ज्यावेळेला येते ना, तो शिव म्हणतात. त्या शिवाचं आपल्या शक्तीशी मूलाधारात बसलेल्या मिलन व्हावं लागतं. आणि मग हे ज्या वेळेला पूर्ण होतं, फिजिकल सुद्धा काही बदल होतात, त्यावेळेला ते अमृत सिंचन होतं. त्याला तो साम्यरस असा म्हटलेला आहे. हा सगळ्यात उच्च आणि ते साम्यरस काही एका दिवशी होईल असं काही नाही. हळूहळू कणाकणाने डोसण्या देत 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 कोणाला होईल, कोणाला नाही होईल. कोणाचं आधीच मागच्या जन्मी झालेलं असेल. मागच्या जन्मी मूलाधारावर मणिपूरवर झालं असेल, तर आता कशाला मूलाधार मणिपूरच्या हे होईल. वरच आहे तुमच्या ऍक्शन्स होणार ऊर्जेच्या. आणि आपला ग्रुप जो आहे ना, आपल्या ग्रुपमध्ये वरची चक्र बरीच ओपनच आहेत. म्हणजे बरंच चांगली स्थिती आहे. तसं संन्याशांचं असतं. खालच्या चक्रात अडकलो म्हणून तर 3 डायमेन्शनल आपण पृथ्वीवर आलोय. 3 डायमेन्शन म्हणजे खालचे 3 चक्र. आपण जे डायमेन्शन म्हणतो ना, 5वं डायमेन्शन म्हणजे इथे. आणि 5व्या डायमेन्शन मध्ये जाण्यासाठी काय नो बाय नो काय करतो, पण बोलत नाही, व्यक्त होत नाही. कसं काही खुलणार आहे? दारच खुलणार नाही 5व्या डायमेन्शनचं. म्हणून तर हे सगळ्या एक्झरसाइज चालल्या. ह्याच्या अमृता मॅडमच्या ह्याच्यावर. परत त्या आता अनुजा मॅडमचा कार्यक्रम लॉन्च होणार आहे. सगळं कसं सुंदर चाललेलं आहे बघा. हे दार ओपन झालं पाहिजे ना. लिहून का होईना, बोलून का होईना. नाही तर कशाला दारात पोचतोय आपण. आणि सिद्धांना लक्षात घ्या, एक वाक्य महत्वाचं. सिद्धांना बोलूनच सिद्धत्व येतं. नाही बोललात ना तर सिद्धत्व, सिद्ध मार्गामध्ये बोलून बोलून सिद्ध व्हावं लागतं. मग लिहून लिहून सिद्ध व्हा. मग कविता का चालल्यात बरं? सिद्धत्व येण्यासाठी तुम्हाला गुणांचा पाझर फुटून जगाला दाखवावंच लागतं. तुमच्यातला बदल, तुमच्यातले गुण, रस, तुमचं वक्तव्य, तुमचं संभाषण शक्ती, तुमचं लिखाण शक्ती, तुमची क्रिएटिव्ह शक्ती. कोणी गाईल, कोणी तबला वाजेल, कोणी पेंटिंग करेल, कोणी कविता लिहिल, कोणी लेख लिहिल, कोणी एवढं सुंदर सुंदर लिखाण करतं. कोणाला प्रश्न पण काय विचारला काही कळत नाही. तिथे विचारलंय मुद्रांमधून काय शिकलात आणि इफेक्ट लिहितात. मला हे झालं आणि ते झालं. म्हणजे आपण किती बारकाईने विचार केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. म्हणून हे सामरस्याची प्राप्त होते. साम्य रस्तं. मग हे लक्षात घेतलं तर हे या साधनेचे उच्च व श्रेष्ठ पातळीवरील स्वरूप काय आहे? अर्थात अनुत्तर पातळीवर सिद्धयोग साधनाच्या अंतयात्रेचे स्वरूप काय आहे? याची सर्व सिद्ध योग साधना श्रेय. सिद्ध योग म्हणजे काय? तर सिद्ध झालेला आहे तो. कल्चरल सनातन धर्मातला तो मार्ग आहे. पण आता अलीकडे मॉडर्न स्पिरिच्युअलिटीने नको 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 त्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि लोक भरकटत चाललेली आहेत. म्हणून पुन्हा आपल्याला सनातनकडे जायचंय. तर हे सगळं सनातन साधनाच केली पाहिजे. एवढं जे आपल्या जर साधन प्राप्त झालेलं आहे आपल्या देशाला, महान देशाला. प्रसिद्ध योग साधनाश्रयी साधक भक्त योगी शिष्यांना माहिती व्हावी म्हणून त्यांनी या ग्रंथाचा साक्षेपपूर्ण अभ्यास करून त्यातील सार ग्रहण करावे. हे आता आलेलं आहे. आता इथे परत ज्ञानेश्वरांची ओवी दिली आहे. श्री अनुभवामृत या ग्रंथातली ओवी दिलेली आहे. श्री शिव व शक्ती यांच्या समावेशाचा व तद्वरा नमनाचा म्हणजे अंतिम सामरस्य सिद्धी. आता कळलं ना, सामरस्य सिद्धी म्हणजे मधुरस म्हणा, अमृत म्हणा. आपण कसं करतो ना त्या व्हर्टेक्सला, हे अमृतमयी जला, म्हणजे हे अमृतमयी जला. असं फील करत चला सकाळी साधना आपण करतो त्यावेळेला. सामरस्य सिद्धीचा जो अनुत्तर एकमेव द्वितीय अलौकिक व अपूर्व सिद्धांत मांडला आहे, त्याचा उलगडा करून घ्यावायचा असेल तर सिद्ध योगाचे अनुरूत स्वरूप आकाळावायचे असेल तर बरेच ग्रंथ त्यांनी दिलेले आहे. कानडेची अभ्यासावे निरंतर. कानडेची अभ्यासावे निरंतर या समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सांगितलेल्या न्यायाने साधक भक्त वाचकांनी या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा. त्याचप्रमाणे सिद्ध योगात श्री सद्गुरु कृपेने. आता सद्गुरु कृपेने कोण आहे? सद्गुरु कोण म्हटलेले इथे? कुंडलिनी मातेला सद्गुरु म्हटलंय.
जी सर्वांच्या आतच आहे. बसतो आपण भरकट तिकडं तिकडं इकडं तिकडं. लक्षात घ्या, काही गोष्टी मला एकाला कोणालाही बोलायच्या नसतात, पण आपल्या स्वभावाला बघायच्या असतात आपण. आज तुझं आहे तुझं पसी आणि काय म्हणतो तसं. तर इथे तरी त्यांनी सिद्ध योगात श्री सद्गुरु कृपेने आत्मशक्ती कुंडलिनी जागृत होऊन, इथे म्हटले पण खाली ती म्हटली सद्गुरु म्हणजे ती कुंडलिनी शक्ती, कारण ती सगळंच दाखवते हो, ती सगळंच ज्ञान देते. ती सगळ्या जीवनात साथ देते. ती सगळ्याच आपल्या गुणांचा विकास करते. ती चक्रांचा भेदन करते. ती रोग ठीक करते. कर्म काढून टाकते. गुरुच आहे ती. योग साधन सहजतेने आपोआप होत असल्यामुळे सहजतेने होत असल्यामुळे त्यात पुरुषार्थ संपन्न त्यात पुरुषार्थ संपन्न अभ्यासाचे कारण पडत नाही. आता मी आज एक वेगळा ग्रुप केलाय तो ग्रहांचा. कोणाला कळला नाही बहुतेक तो. त्या ग्रहांचा ग्रुप असा केलाय, स्वाध्याय ग्रहांचा असं नाव दिलंय. तिथे पुरुषार्थ करायचे आपल्याला. म्हणजे ग्रह कुठले आहेत, माझ्या आता ग्रह कुठले बदलणार आहेत, त्यानुसार मला काय तयारी करायची, मला आध्यात्मिक पुरुषार्थ काय करायचा आहे. असं आपण घेणार आहे. म्हणजे काही मी व्हिडिओ टाकत असते डिस्कशन ग्रुपवर, तिथे काही कोणी दाद देत नाही. काही शिवसर्वोदय ग्रुपवर टाकले, तुम्ही संकल्प करा म्हटलं, ते होत नाही. म्हणून तिथे लिहिले स्वाध्याय करायचं. मग तिथे तो पुरुषार्थ करायचे, जाणून बुजून आपल्याला करायचं. की बाबा आता राहू इकडे जाणार आहे, आता केतू इकडे जाणार आहे. मग हा राहू केतू मला आता 1.5 वर्ष काय लर्निंग दिलं. आता बहुतेक डिसेंबरमध्ये बदलताय ना. हे स्मिता मॅडम सांगा जरा, बदलतोय का डिसेंबरमध्ये? राहू केतूचं ट्रान्झिशन होतंय का? तो 1.5 वर्ष असतो. मग मागच्या 1.5 वर्षात मला काय दिलेलं आहे या राहू केतूनी? होईल चेंज आता. ते प्लॅनेटरी थोडीशी चेंज होणार आहे डिसेंबर जानेवारी नंतर. हा. मग आताच आपण तयारी, कारण राहू आधीच तयारी करून घेतो, सेटिंग करून ठेवतो राहू आधी. मग आता राहू सेटिंगचे वेध सुरू झाले, म्हणून मी ते टाकलं. कारण राहू केतू हा महान ग्रह ग्रह आहेत. मूळ ऍक्च्युअली फिजिकली नाही आहेत, पण ते छायाग्रह म्हणजे तसा इफेक्ट देतात आपल्या जीवनात. गुरु शनी सारखा मोठा इफेक्ट असतो तो. मग आता या 1.5 वर्षात काय दिलं, मग त्याचं मनन चिंतन खरंच झालं काय, आपल्या जीवनाकडं मागं वळून बघितलं पाहिजे. म्हणजे ते बघायचे. आणि आत्ता माझे काय डिसेंबरमध्ये ते कुठल्या घरात जाणार आहेत, मला काय देणार आहे, आपण तयार राहायचं, प्रिपेअर्ड. संकल्प त्या ह्यानी करायचे, प्रिपेअर्ड व्हायचं, तयारी करायची. असं ते अं, म्हणजे स्वाध्याय झाला ना तो. मागच्या 1.5 वर्षात काय झालंय, 1 वर्षात काय झालंय. अरे हो, तिथे वाचल्यावर कळतं आपल्याला, तो व्हिडिओ बघितल्यावर कळत. अरे राहू हा करणार होता, आणि मग राहू तो उलटा फिरतो करणार म्हणतो. होता का, खरंच केलं का, हं. मग सारच आपल्याला कळतं. अरे हो. मग ते आपलं मनन चिंतन होतं, डायरीत लिखाण होतं. मग आता मला सेटिंग काय करायचंय, आता मला काय तयारी करायची, माझ्यात काय बदलाचं ऍक्सेप्टन्स ठेवायचं, मग त्या ऊर्जा बरोबर आपण अट्रॅक्ट करू लागतो. मग तिथे तो स्वाध्याय करायचा. मी जो काही व्हिडिओ टाकेल किंवा कोणी का टाकेल, डिस्कशन ग्रुप सारखंच, पण प्रॉपरली ते मला विचारून उपयोगी त्याच्यावर स्वाध्याय करायचे आपल्याला. त्याच्यावरून आपण ते बघून आपल्याला आपल्या ह्याच्यातलं लिहायचंय, तिथे तयारी करायची. नुसतं ग्रुपला जॉईन होऊन मजा बघत बसायची नाही. आता हे सगळं वाढत जाणार आहे. म्हणून फिल्टरिंग चाललेत बघा ग्रुप. कारण झालं आता सगळं हे एक 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 पायऱ्या करत करत आता जरा थोडी हायर पायरी करू ना आपण. मग तिथे 4 लोक काही येईनात, बस झाले की. तर त्यामुळं थोडस स्वतः वेळ देऊन एक टाइम टेबल करा. 1 तास रोज द्या. शनिवार रविवार 2-3 तास द्या या सगळ्या गोष्टीला. तर साधकाला जागृत कुंडलिनी शक्ती स्वरूप सद्गुरूंना शरणागत संपन्न होऊन साधन करावे लागते. कोणाला? इथे लिहिले बघा. मात्र साधकाला जागृत कुंडलिनी शक्ती स्वरूप, साधकांना जागृत कुंडलिनी शक्ती स्वरूप सद्गुरूंना. इथे आलं का शक्ती स्वरूप कोण आहे, सद्गुरू कोण आहेत? कुंडलिनी शक्ती स्वरूप श्री सद्गुरूंना शरणागत संपन्न होऊन साधन करायला लागते. म्हणजे ती कुंडलिनीलाच शरणागत, कुंडलिनी करेल ते करेल. करतेच, तुम्ही बघताय, तुम्हाला अनुभव येत आहेत, आपोआप चाललंय. तुमचं काही कंट्रोल आहे का त्याच्यावर? नाही 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 नाही, मला विशुद्धीला पाहिजे, नाही 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 नाही, मला आज्ञेच्या, असं काही तुमच्यावर कंट्रोल आहे का? नाही, ती करते. तुम्हाला सरेंडर व्हायचंय, तिला करून द्यायचंय. मी बघते बरेच साधक नाही मग काही पण ध्यानात लिहितात ते. आणि एवढं मी सारखं सांगते तरी ते ध्यानात हे करतायत.
अवरोध करतायत. तसं होऊ नये म्हणून मग हे लक्षात घ्या सगळ्यांनी. या दृष्टीने म्हणजे सिद्ध योगाच्या साधकांनी या ग्रंथाचा अभ्यास करून सार ग्रहण करावे. सिद्ध योग म्हणजे सिद्ध झालेले, सिद्ध जगापुढे झालेले. सिद्ध योग म्हणजे तो मार्ग सिद्ध झालेला आहे. सिद्ध मंत्र म्हणतो ना, हा मंत्र सिद्ध आहे, तसंच आहे ते. तो काय असा वेगळा पंथ किंवा असं काही समजू नका. तर परत आता ज्ञानेश्वरांची ओवी आली. पहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्मचियाची अंगागडीजे मन सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी. श्री ज्ञानेश्वरी 6.25. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी तुम्हाला घ्यायला लावून 6 अध्याय वाचायला करायला लावलेला आहे. बरेच जणांनी घेतलीये. 6 अध्याय वाचन करायला लागा. याप्रमाणे शब्दांच्या लक्षार्थभूत असलेल्या ब्रह्मस्वरूपाशीच तद्रूप होण्यासाठी आता कुंडलिनी म्हणजे काय नाही, ते ब्रह्मस्वरूप ते तत्वच आहे, लक्षात घ्या. वेगळं काही नाही. इथे वेदांतामध्ये जे ब्रह्मन ब्रह्मन ब्रह्मांड म्हटले तीच कुंडलिनी. कुंडलिनी म्हणजेच विश्वस्वरूप. वेगळा ह्याच्यात वेगळे शब्द प्रयोग आहेत. मग हे पण समजून घेतलं पाहिजे. आता वेदांत चांगला बसलाय, डोक्यात ठसलाय, सार तरी समजलाय. आपल्याला अंगळबळणी नाही पडत आहे, पण डोक्यात तर ठसलाय. त्यावर सुंदर सुंदर एक्झरसाइज सुरू झाल्यात तुमच्या. तसं आता हे पण समजून घ्या. आणि मग स्वस्थपणाने सुखामध्येच रंगून जाऊन सुखाची गोडी घेण्यासाठी वरवर असलेली शब्दरूपी टरफले. शब्दरूपी टरफले आहेत ना, ध्यानात सवय लागली, ऐकायचो ऐकायचो ओंकार ऐकायचे, अफर्मेशन्स ऐकायचे, ध्यानाच्या सूचना ऐकायच्या. ही शब्दांची टरफले आता गळून पडली पाहिजेत. शब्दांची टरफले किंवा कवचे दूर करणे आवश्यक आहे. असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धांत रूपाने स्पष्ट केले आहे. हा सिद्धांत सिद्ध होण्यासाठी परत ओवी दिली. ऐसे हळूवारपणी, खूप हळूवार ती कुंडलिनी काम करते. ऐसे हळूवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल. श्री ज्ञानेश्वरी 6.26. या त्यांनी कथन केलेल्या उपायाचाच अवलंब करणे आवश्यक आहे. कारण जर या उपायाचा अवलंब केला नाही तर एरवी आगवी मोठी होईल. मुकिया बहिरयाची. श्री ज्ञानेश्वरी 6.36. अशी स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. हा उपाय उपाय काय आहे बघा, माऊलीने दिलेला आहे उपाय. हा उपाय म्हणजे शब्दांची टरफले दूर करण्याचा जो हळुवारपणा, तो साधनात्मक व तात्विक अशा विविध पद्धतीने, म्हणजे साधनेतूनच हे शब्दांची टरफले फेकून दिली पाहिजे. विविध पद्धतीने श्री शैव शास्त्र दर्शनाचा अभ्यास करणाऱ्या साधक भक्त योगी शिष्यांना आपापल्या सिद्ध परंपरेने, सिद्ध आपापल्या कुठलेही असू देत, तसं काही नाहीये, सिद्ध योगांतर्गत प्राप्त झालेले होते. परार्थाने शब्द म्हणजे शक्ती होय. परा म्हणजे काय आहे? परावाणीतला ओंकार. पुस्तकावरचं जर नाव बघितलं तर स्थूल, सूक्ष्म, पर. परावाणीतलं पर्यंत आपण बघितलं ओंकाराच्या उपासना. पराच्या वरी परात्पर, उच्चतम पातळीवरील हे सिद्ध योग साध्य साधन शास्त्र दर्शन. दर्शन म्हटले कारण हे बघायलाच मिळतं तुम्हाला. तुम्हाला तिथे प्रूफच मिळते. इथे काय लिहिलं ते सगळं प्रूफ मिळतं तुम्हाला. तर अभ्यास करणाऱ्या या परार्थाने शब्द म्हणजे शक्ती होय. या शक्तीचे कवच, टरफल किंवा आच्छादन म्हणजे तिने धारण केलेला संकुचित जीवपणा होय, तो दूर करण्यासाठी आणि शिवस्वरूप होण्यासाठी, शिव पाहिजे ना आपल्याला, मग ते मिळण्यासाठी, शिवस्वरूप होण्यासाठी हळूवारपण आले पाहिजे. श्री सद्गुरु कृपेने आपण काम, क्रोध, लोप, मोह, मद, मत्सर हे षडरूपी जरा मरण, काम, क्रोध हे सगळं आपण हे जे अष्टपाश आणि मल, विक्षेप, आवरण यांनी जड झालेले प्राण शुद्ध व सूक्ष्म होऊन सुष्मोनेत गेले पाहिजे. आपण सुष्मनेचं महत्व बघतो. आपण भाग 2 मध्ये ही सगळी रहस्य जाणलेली आहे. सुष्मनेचं रहस्य, इडा पिडा कोण आहे, त्यांचं काय काम आहे, दशनाड्या बघितल्या आपण, सप्तचक्रांचे गूढ बघितले आणि एक्झरसाइज दिली अर्ध्या तासाची. 3 लोक झाली आत्ताशी फक्त एक्झरसाइज केलेली. त्याच्यात काय एक्झरसाइज दिली? माझं कुठलं चक्र अंडर ऍक्टिव्ह आहे?
आणि ओव्हर ऍक्टिव्ह आहे, प्रत्येक चक्र माझं अंडर ऍक्टिव्ह आहे का ओव्हर ऍक्टिव्ह आहे का बॅलन्स लिहायचं. आणि मग जर काही स्थिती आहे तर त्याचे उपाय मी जे दिलेले आहेत नोट्स मधनं ते करायचे. तेवढी अर्ध्या तासाची एक्झरसाईज सुद्धा जमत नाही, मग कशाला यायचं शिवसर्वोदय शिकायला. अर्धा तास देणं होत नाही तुम्हाला, नोट्स आहेत त्या वाचायच्या आणि 7 चक्रांची स्थिती लिहायची, एवढं पण नाही करतायत. मग कसं काय तुम्ही साधना करणार आहात. टरफली दूर करण्याचा हा पहिला साधनात्मक मार्ग होय. सूक्ष्मार्थाने शब्दाचा अर्थ, म्हणजे शब्दाचा अर्थ सूक्ष्म जर बघितला तर काय वेद आहे. वेद किंवा सारस्वत अगर शास्त्र होय. त्याचा रहस्यभेद करण्यासाठी कुठली ती संहिता आहे या ग्रंथावर हे सगळं जे काही आहे त्याचं ते श्री अमरोघ प्रबोध ग्रंथाची नाव दिली सगळे मी घेतलेली आहेत बरं का. कारण थोडस हे ज्ञान कळलं ना मग त्या ग्रंथांचा अभ्यास हे जे सगळं आहे ना वेदांताच्या वरची ही आहेत पुस्तकं, पण ती वाचायची आहेत, आपले आहेत तसे टार्गेट. म्हणून हा थोडा बेस कळला पाहिजे. म्हणजे थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल अशा दोविध पद्धतींचा अवलंब करून शक्तिपात योगाची किंवा महायोग शास्त्राची पायाभरणी उभारणी करून कळीगिरी त्या जीवा श्री ज्ञानेश्वरी 18.17 18व्या अध्यायाचा या न्यायाने या घोर अशा कलीने त्रस्त झालेल्या व गिळल्या जाणाऱ्या जीवांना, म्हणजे कलियुगातल्या जीवांना दुःखापासून सर्व प्रकारे मुक्त करण्यासाठी जे अलौकिक अभूतपूर्व व एकमेव द्वितीय असे कार्य केले त्याला उभ्या भारतवर्षात क्वचितच तोड सापडेल. असे जर म्हटले तर त्यात यत्किंचितही अतिशयोक्तीच्या हेत्वाभासाच्या किंवा अर्थवादाच्या म्हणजे स्मृतीच्या दोषाचा स्पर्श झाले असे वाटणार नाही. श्री शिवसूत्रे या ग्रंथाचे सार रूप विवेचन जर पुढील प्रमाणे स्पष्ट केले तर काय आहे त्याचं विवेचन, थोडस असं सांगितलंय की शिष्यांना उपयुक्त होणार असं सगळं यात आहे. आता महत्वाचं एक वाक्य सांगते आणि मग आपण ध्यान करू 5 मिनिटं 10 मिनिटं. श्री शिवसूत्रे या ग्रंथाचे शांभोवपाय शाक्तोपाय व अनोपाय लिहून ठेवा, मागच्या साईडले हे 3 शब्द लिहून ठेवा, हा अभ्यास करायचा आहे आपल्याला. श्री शिवसूत्रे या ग्रंथांचे शांभोवपाय शाक्तोपाय व अनोपाय यांना टीकाकाराने, म्हणजे 3 अध्याय आहेत या शिवसूत्रात आणि हे शब्द लक्षात ठेवायचे पुढे जर तुम्हाला ज्ञानाला यायचं असेल माझ्याबरोबर तर. हे 3 शब्द शांभोपाय शाक्तोपाय आणि अनोपाय यांना टीकाकारांनी आपापल्या इच्छेप्रमाणे प्रथम द्वितीय व तृतीय उन्मेष अध्याय किंवा आपण जे म्हणतो प्रकरण असं ते 3 आहेत. म्हणजे काय, साधारण शांभोपाय म्हणजे काय, तर म्हणजे त्याला काय म्हणता येईल तर सामान्य चित्त प्रकाश स्वरूप निरूपण, म्हणजे चित्त शक्तीचं प्रकाश स्वरूप निरूपण. आपलं अस्तित्व काय आहे, आपलं अस्तित्व प्रकाशाचे. आपण ज्यावेळेला प्रकाश आपल्याला समजणार, दिसणार, वागणार म्हणजेच फिफ्थ डायमेन्शन मध्ये आपलं स्वरूप प्रकाशमय असणार आहोत. मग प्रकाश वेगळा वेगळा करता येतो का, ही मंगलदेन, ही सुलक्षणा मॅडम, या स्मिता वरांडे मॅडम, या श्रद्धा चापेकर, असं वेगळा वेगळा करता येतो का प्रकाश. प्रकाश एक संध आहे, आपण तेच आहोत, आपलं तेच अस्तित्व, हे नाही आपण, हे आपण आहोत. मग हे शांभोपाय म्हणजे हा आपल्याला ज्ञान देणार सामान्य चित्त प्रकाश स्वरूप निरूपण. दुसरा शाक्तोपाय, शंभोपाय कळला, शाक्तोपाय म्हणजे सहज विद्योदय, सहजपणे जी काही विद्या मिळणार ती. आणि तिसरा अनोपायला विभूती स्पंद, अशी नावे दिली आहेत. ठीक आहे. आता काही तुम्हाला शंका असेल तर विचारा, काही शंका असेल तर विचारा, नाही तर मग ध्यान करू, जसं जमेल तसं. रोज मी घेईलच असं काही नाही, कारण थोडस पहिलं जरा अवघड होतं, हे मी प्रस्तावनाच वाचते, अजून सुरू नाही केलं. कोणाला काही शंका आहे का, स्क्रीनशॉट घ्या कोणीतरी. शंका आहे मॅडम, का कोण? अनवोपाय म्हणजे काय हा, अनवोपाय म्हणजे काय अनवोपाय म्हणजे काय सांगितलं? अनोपाय म्हणजे इथे त्यांनी काय अनवोपाय सांगितलेलं आहे, अनोपाय म्हणजे विभूती स्पंद. विभूती स्पंद योगातल्या लोकांना माहिती, विभूतीपाद वगैरे. मागे शैलजा मॅडम मला म्हटले होते मला विभूतीपादाचं ज्ञान घ्यायचे आता, ते मला पण नाही माहिती. हा, ग्रुपवर ऐकायला नाही येते मॅडम. स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकलेत मॅडम.
हा, ठीक आहे. तर आता काही शंका आहे का अजून? कोणी योगाचं आहे का इथे विभूतीपात सांगायला? मला तरी कुठे योग माहितीये. काही शंका आहे का कोणाला? नाही तर ध्यान करूयात. कल्पना मॅडम अनम्यूट आहात, काही विचारायचंय का? नाही ना मॅडम. ठीक आहे. आता ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी आहे ना, त्यांनी 6वा अध्याय थोडा थोडा वाचायला लागा. त्याच्याच रिलेटेड आहे हे बरचसं. ठीक आहे, चला ध्यान करूयात.